व्हिडिओ बघण्याआधीच पटापट फॉलो करून टाका आणि 500 फॉलोअर्स कंप्लीट करा। तर सकाळचं रुटीन शेअर करते। सो हाय गाईज, मी युक्ता। तुम्ही तर माझे ब्लॉग बघत असं अहोंना ड्युटीवर जायचं असते, तर सकाळीच मला स्वयंपाक बनावा लागतो। तर मी आज स्वयंपाकामध्ये बनवणार होती डाळ भाजी। तर इकडे स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि इकडे पीठ मळायला घेतलं, पोळे टाकायचे होते, पोळे वगैरे टाकून घेतल्या। त्यानंतर माझ्या घरी आली होती सानवी बघा किती छान बघत होती मोबाईलकडे आणि लाड पण छान करू देत होती। त्यानंतर काल इकडे आबाळच होतं, तर माझ्या घरचे काही कपडे सुकले नव्हते, तर मी इकडे सायंकाळच्या वेळेला पाण्यामध्येच कपडे सुकत टाकले होते। त्यानंतर कपडे वगैरे सुकले तर इकडे घड्या वगैरे करून घेतले पूर्ण कपड्यांच्या, आणि बेसिंग वगैरे घाणेरडं झालं होतं, तर ते वगैरे क्लीन करून घेतलं। आणि तिथेच मी एक मनी प्लांटची बॉटल ठेवली होती, ते वगैरे छान क्लीन करून टाकले। आणि इकडे बाहेर येऊन बघतो तर काय पाणी पूर्ण झाडं सुकत चालले होते, त्यांना छान असं पाणी वगैरे टाकून घेतलं। आणि बघू शकता किती ग्रीन दिसतं तिथे झाडं। तर आणि घरी असं असते की रोज पण जाडके काढांना तरी जाडके लागतात, तर मी इकडे पूर्ण घराचे जाडके वगैरे काढून घेतले। आणि मला आता चेहरा चमकवायचा होता, तर मी आता म्हटलं काय करू, तर इकडे माझ्याकडे होतं बीटरूट पावडर, तर बीटरूट पावडर आणि लावला आणि असं छान असं क्लीन चेहरा केला। आणि बघू शकता किती छान ग्लो दिसतो तिथं। त्यानंतर फ्रेश झाली आणि इकडे आईने पूजा वगैरे मांडली होती स्वामी समर्थाची, कारण की आई पारायण करणार होते स्वामी समर्थ। तरी मी इकडे फराळ वगैरे बनवून घेतलं, साबुदाणे आणि भगरचं मिक्स फराळ बनवलं। त्यानंतर फराळ वगैरे खातलं आणि दुपारच्या वेळेला काय करू म्हणून टाइमपास म्हणून इकडे कपाट वगैरे आवरायचं होतं। आणि बघू शकता कपाटमधले कपडे कसे पडत होते कपाट खोललं की। त्यानंतर हे आहे माझं लग्न अगोदरचं पिंक टॉप, किती छान होतं आणि माझं फेवरेट पण होतं, असं काहीचं दिसत होतं। आणि असं काहीचं कपाट आवरून ठेवलं होतं। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा, विसरू नका। भेटू।